सीताया पतये नमः। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुए। तिनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक। मंगल भवन अमंगल हरि उमा सहित जय जपत पुरारी। सिय राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जो ऋजुग पानी। करहु प्रणाम जो ऋजुग पानी। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। प्रस्तुत विवेकानंद जन्मोत्सवाच्या निमित्तानं परमपूज्य महाराज श्री यांनी आरंभ केलेल्या या विवेकानंद जन्मोत्सवाच्या या ज्ञान यज्ञामध्ये माझ्याकडे आलेली ही प्रथम सेवा आणि या निमित्तानं महाराष्ट्रींची या जन्मोत्सवाच्या माध्यमानं अंतःकरणामध्ये जे काही या संसारामध्ये वेगवेगळ्या तापानं तपलेल्या पीडित असलेल्या या मानव जातीच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रींनी हा विवेकानंद जन्मोत्सव आरंभ केला आणि या 3 त्रिदिवसीय या जन्मोत्सवात ज्ञानयज्ञाच्या रूपानं आपल्याला अनेक अमृततुल्य अशा वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी या ठिकाणी आपल्याला ती अनुभवायला मिळणार आहे. सहज रूपानं श्रीमद भगवद्गीता भगवंतानी कलियुगातील सामान्य त्यातील अतिसामान्य व्यक्तीच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थानं हे त्यांची वाणी म्हणजे जगाच्या कल्याणासाठी असलेला अमृताचा एक अथांग सागर आहे. आणि यामध्ये माझे ज्येष्ठ गुरुबंधू वेदांत साहित्य व्याकरणाचार्य आणि खऱ्या अर्थानं शास्त्रीजी तुम्हाला समोर पाहिल्यानंतर मला स्वामीजीचीच आठवण येते. आणि खरं सांगायचं की जे जीवन त्या काळामध्ये स्वामीजींच्या सहवासामध्ये
घडलं, संत कृपा झाली. आणि ती संत कृपा आजही काही ना काही अंशामध्ये असं वाटतं त्यांचा वरद हस्त आजही गीतेच्या रूपानं, साधक संजीवनीच्या रूपानं आपल्यावर सतत तो म्हणजे वर्षाव त्या अमृताचा होत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं की आज श्रीमद भगवद्गीता आपल्या साहित्यामध्ये, धर्मग्रंथामध्ये प्रस्थानत्रयी मानल्या जातं. त्याच्यामध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. आता उपनिषद जर कळायचं म्हटलं तर माऊली त्याला अधिकारी लागतो. सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे उपनिषद. सर्वांनाच कळेल असं नाही, त्याला अधिकारी लागतो. आणि ब्रह्मसूत्र जे आहे त्याला विद्वत्ता लागतो. विद्वत्ता असेल तरच ब्रह्मसूत्र कळू शकतो. परंतु भगवद्गीता असा अलौकिक ग्रंथ आहे की तो यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, कोणी या आणि या गीतारूपी समुद्रामध्ये डुबकी मारा आणि अमरत्व प्राप्त करा, असा हा गोड ग्रंथ. आणि या गोड ग्रंथाची खऱ्या अर्थानं मी अनेक वेळा या विषयाचा उहापोह केलेला आहे. भगवंताच्या अंतःकरणामध्ये सामान्य जीवाच्या उद्धाराची कल्पना आहे. नाहीतर आपण जर विचार केला, श्रीमद भगवद्गीता जी निर्मिती झाली तिची, त्याचा एक अलौकिक विषय काही वेळात आपल्या समोर प्रस्तुत करतो. आपण पहिल्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर अर्जुनानं भगवंताला प्रार्थना केली, सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अर्जुना, दोन्ही सेनेच्या मध्ये मे रथम स्थापय, माझा रथ तुम्ही काय करा, उभा करा. आता वास्तविक भगवंताला जर गीता सांगायची नसती तर त्यांनी काय केलं असतं की ज्या ठिकाणी दुर्योधन आहे, कर्ण आहे, यांच्या समोर रथ उभा केला असता. पण भगवंतानी तसं नाही केलं. कारण भगवंताला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह जागृत करायचा होता. आणि मग भगवंतानं भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशांच महीक्षिता, प्रमुखत प्रमुख रूपानं ज्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोर तो रथ उभा केला. त्याचं कारण त्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण व्हावा. कारण की जोपर्यंत मोह निर्माण होत नाही, आपण पाहतो सामान्यतः जे खांडूक असतं का गळ म्हणतो ते पूर्ण पिकल्याशिवाय बरं का त्याला छेद देणं योग्य नाही. मग अर्जुनाच्या अंतःकरणाची मोहाची जी स्थिती होती ती पूर्ण त्याची पराकाष्ठा. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि आपण पाहलो की त्याची स्थिती अशी विचित्र झाली की गांडीवम स्रंसते हस्तात त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्य वस्तातुम भ्रमतीव च मे मन. तो म्हणतो, देवा आता मी युद्धासाठी आलो पण माझी स्थिती ते नाही आहे. आता मला युद्ध करावंसं वाटत नाही. त्याचं कारण येशामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमे वस्थिता युद्धे प्राणौ त्यक्त्वा धनानि च. ज्यांच्यासाठी युद्ध करायचं ते इमे युद्धे अवस्थिता,
या युद्धामध्ये प्राण आणि धन याचा त्याग करून या ठिकाणी उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने यांना मारून स्वकीयांना मारून हे पापाचंच आपण वाटे करू आणि त्याच्यामुळं खूप गोड पहिल्या अध्यायात चिंतन आहे. अर्जुनाला मोह झाला, अंतःकरणामध्ये विषाद निर्माण झाला आणि त्यानं विचार केला आणि शेवटी म्हणतो की नको, हे युद्ध करणं योग्य नाही. आणि शेवटी एव मुक्तार्जुना संखे रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापम शोक संविघ्न मानस. आपलं बाण आणि तो धनुष्य याला एका बाजूला सोडलं आणि रथाच्या पाठीमागे जाऊन बसला. नको नको, हे युद्ध स्वकीयांना मारून आपण पापाचे वाटे करू, हा मोह त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला. आणि सहज रूपानं मी धावता आढावा या निमित्तानं आपल्या समोर मांडणार आहे. भगवंतांनी त्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, अर्जुना तुला अशा या स्थितीमध्ये हे योग्य नाही, कारण ही युद्धाची स्थिती या ठिकाणी योग्य नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये शरीर आणि शरीरी याचं वर्णन गोड रूपानं समजावून सांगितलं की अर्जुना, अरे हे सर्वच्या सर्व एकाने शरीर येणारे जाणारे, पण यात राहणारा जो जीवात्मा आहे तो मात्र अमर आहे. त्याला नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. अरे तो शस्त्राने तोडल्या जात नाही, तो पाण्यानं ओला होत नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही. असं जो शरीरी हे म्हणजे आत्मा आहे त्याचं वर्णन करून सांख्ययोग ज्ञानयोग सांगितला, पुढे कर्मयोग सांगितला. हळूहळू भगवंतानं हे सर्व वर्णन करत असताना अर्जुनाला वेगवेगळ्या रूपानं सहज रूपानं आणि मी मूळ विषयाकडे येतो की सर्व सांगत असताना भगवद्गीता महाभारतामध्ये 18 पर्व आहे. त्याच्यातील भीष्म पर्वाच्या अंतर्गत श्रीमद भगवद्गीता आहे आणि त्यामध्ये भीष्म पर्वातील 13व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत ही भगवद्गीता आहे. मग खऱ्या अर्थानं याच्यामध्ये की वैशंपायन आणि जन्मेंजय, वैशंपायन हे व्यासांचे शिष्य, जन्मेंजय हा राजा परीक्षिताचा मुलगा, यांचा पहिला संवाद. त्याच्यानंतर दुसरा धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद आणि तिसरा जो आहे भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद. या तिघांच्या संवादाच्या अंतर्गत हे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि मग भगवंतानी पुढे खूप गोड अशा प्रकारचे वेगवेगळ्या रूपानं विभूती योग सांगितला, विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं, भक्ती योग सांगितला. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ याचं वर्णन केलं. 14व्या अध्यायामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याचंही वर्णन केलं, कारण या 3 गुणांनी जीव बांधला जातो. 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग, क्षर आणि अक्षर याच्यापेक्षा तो उत्तम पुरुष वेगळा आहे त्याचं वर्णन केलं. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती याचंही वर्णन केलं. आणि 17व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनानं प्रश्न केला की देवा श्रद्धा आहे पण तत्व जाणत नाही, मग तेषाम निष्ठा का, त्यांची निष्ठा कोणती, सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम. मग भगवंतानी सांगितलं अर्जुना सात्विक राजस तामस
मग या 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारची श्रद्धा, 3 प्रकारचं सर्व बरं का वर्णन केलेलं आहे. आणि आता मूळ विषयाकडे मी येतो. कारण 18वा अध्याय जो आहे, जसं आपण पाहतो, मी अनेक वेळा उहापोह केलेला आहे की आपण पंढरपूरला आषाढी वारीला जेव्हा जातो, लाखो भाविक असतात. मग पांडुरंग परमात्म्याचं चरण स्पर्श घेणं शक्य होत नाही, म्हणून वारकरी मंडळी कळसाचं दर्शन घेतात, माऊली नाही का. त्याप्रमाणे 18वा अध्याय म्हणजे हा भगवद्गीतेचा कळस. आणि या कळसाचं दर्शन घेतलं तर पूर्ण त्या मंदिरामध्ये असलेल्या पांडुरंग परमात्म्याचं सहज रूपानं आपल्याला दर्शन झाल्याचं फळ प्राप्त होतं. आणि मी चिंतनासाठी निवडलेला आजचा हा जो श्लोक आहे, तो श्लोक सुद्धा याच 18व्या अध्यायातील 66व्या क्रमांकाचा श्लोक आहे. आता या अध्यायाचं 5-10 मिनिटांमध्ये अगोदर आपल्या समोर प्रास्ताविक प्रस्तुत करणार. आता खऱ्या अर्थानं हा जो 18वा जो अध्याय आहे, की या 18व्या अध्यायाचं मोक्ष संन्यास योगो नाव, की ज्याच्यामध्ये मोक्षाचाही संन्यास म्हणजे त्याग, असा हा मोक्ष संन्यास नावाचा हा 18वा अध्याय. सुरुवातीला या अध्यायामध्ये 78 श्लोक आहे. आणि या अध्यायाची सुरुवात सहज रूपानं अर्जुनानं भगवंताला 2 प्रश्न केले. संन्यास कशाला म्हणावं आणि त्याग कशाला म्हणावं. पृथकेषु निषूदन त्यागस्य च ऋषिकेश, पृथकेषु निषूदन. हे केशी नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या परमात्मा, हे देवा तुम्ही काय करा, मला त्याग कशाला म्हणता आणि संन्यास कशाला म्हणतात, याचं वेगवेगळं वर्णन करून आपण मला सांगावं. भगवंतानी 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकात माऊली चौघांचं मत प्रदर्शित केलं. की 2ऱ्या श्लोकात काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. भगवंतानी सांगितलं, अर्जुना 4 विद्वानांची मतं भगवंतानी 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकात वर्णन करताना सांगितलं की अर्जुना, की काम्य कर्माचा त्याग यालाच काही लोक त्याग असं म्हणतात. 2ऱ्याचं मत सर्व कर्मफल त्याग प्राहुस्त्यागम विचक्षणाः. भगवंताने 2ऱ्याचं मत सांगितलं सर्व कर्मफल त्याग. एक म्हणतात काम्य कर्माचा त्याग, याला बर का संन्यास त्याग. 2ऱ्याचं मत सर्व कर्माच्या फळाचा त्याग. 3रं यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम मितीच्या परे. किंवा 3रं मत जे आहे ताज्यम दोष वदिते के कर्म प्राहुर मनीषिणः. भगवंताने 3ऱ्या श्लोकात की जेवढे काही कर्म आहे ना ते दोष होते, कोणतंही कर्म घ्या. मी अनेक वेळा गीतेचं चिंतन करताना उहापोह केलेला आहे विषयाचा. कोणतंही कर्म घ्या, आपण श्वासोश्वास घेतो, आपण पाप करू राहिलो का नाही आहे, पण कळत न कळत आपल्या या श्वासोश्वासातून सूक्ष्म जंतू त्याचा सुद्धा काय होतो
मृत्यू होतो. मग कळत न कळत हे पापच आहे का नाही? परंतु मग जर नाही करायचं म्हटलं काय होईल? रामकृष्ण हरी होईल ना, म्हणजे श्वास घ्यावाच लागतो, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आणि म्हणून भगवंताने तिसऱ्याचं मत सांगितलं की काही विद्वान म्हणतात जेवढे काही कर्म आहे ना ते दोषयुक्त आहे म्हणून त्याचा त्याग करा. आणि चौथं मत सांगितलं यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम मितीच्या परे. परंतु चौथे जे विद्वान आहे त्यांचं मन हे यज्ञ आहे, दान आहे, तप आहे इत्यादी कर्माचा त्याग करू नये. कारण ते मनीषिणाम पावनाने, ते विद्वानाला, त्या साधकाला त्या कर्माच्या द्वारे खऱ्या अर्थानं ते निश्चित रूपानं पवित्र करणार आहे. आणि म्हणून माझं मत आहे की अर्जुना की ते पुढं भगवंतानी 4थ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत खऱ्या अर्थानं कर्मयोगाचं वर्णन सांगितलं. पुढे 13व्यापासून 40व्या, तसं माऊली 13व्यापासून 40व्यामध्ये खूप गोड वर्णन आहे. 13वा श्लोक जर घेतला आपण अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम, बरं का, दैवम चैवात आणि सहज वर्णन केलं. कारण सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम. सांख्यशास्त्रामध्ये कर्माचा सिद्धांत सांगणाऱ्या की कोणतंही कर्म न्याय्यम वा विपरीतम वा पंचैते तस्य हेतव, त्याचे 5 कारण सांगितले. मग ते कर्म न्याययुक्त असो किंवा अनुचित असो, गोड वर्णन खऱ्या अर्थानं भगवंतानी केलं. मग त्या सर्वांचं वर्णन करत असताना भगवंतानी वेगवेगळ्या रूपामध्ये कर्मप्रधान असं त्या 13व्यापासून सहज रूपानं प्रधान असणाऱ्या मधामध्ये सांख्य योगाचाही विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. पुढे 41 ते 48 पर्यंत कर्मयोग, त्याच्यामध्ये संक्षिप्त भक्तियोग बी. आणि आपण जर विचार केला याच्यामध्ये माऊली स्वामीजीचा आवडता श्लोक 45व्या क्रमांकाचा स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नर, की खऱ्या अर्थानं की आपलं कर्म फार गोड वर्णन आहे. त्या 40 पासून 41 ते 28 पर्यंत कोणाचं काय कर्म आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचं वर्णन केलं. प्रत्येकाचे काय कर्म आहे. आता हे सांगायचा उद्देश काय? स्वामीजी फार गोड सांगायचे. आप जहाँ हो, जिस अवस्था में हो, जैसे हो वही में अपने को भगवत प्राप्ति हो सकती है. भगवान आपको वही जगह पर मिल सकते. तात्पर्य, आपण शेतकरी असो आपलं कर्म करायचं, आपण शिक्षक असो आपलं कर्म करायचं, व्यापारी असो आपण आपलं कर्म करायचं. म्हणजे कर्मना, बरं का, कर्मे येशू भजावा. परमात्मा जो आहे तो आपल्या कर्माच्या द्वारे त्याचं भजन करावं. म्हणून 45व्या श्लोकात स्वे स्वे कर्मणी अभिरत, की अर्जुना जीव हा आपापल्या कर्मात जर रत शब्दाचा अर्थ आसक्ती नाही, प्रेमपूर्वक त्यानं जर त्या कर्मामध्ये अनासक्त होऊन ते कर्म करत राहिला, नरह संसिद्धिम लभते, त्याला खऱ्या अर्थानं आपल्या कर्मामध्ये सफलता, सोप्या भाषेत भगवत प्राप्ती, मोक्ष सिद्धी त्याला सहज रूपानं प्राप्त होतं. गोड अशा प्रकारचं वर्णन सहज करताना आणि त्यानंतर 49 ते 55 पर्यंत ध्यान प्रधान अशा सांख्य योगाचं संक्षेपामध्ये पराभक्तीचं सुद्धा गोड वर्णन भगवंतानी 49 पासून 55व्या श्लोकापर्यंत वर्णन केलं.
हा धावता एक प्रस्तावना मी आपल्या समोर मांडली. त्याचा उद्देश काय? कारण भगवद्गीतेची पूर्णता खऱ्या अर्थानं कशात होत असेल तर ती म्हणजे शरणागती. शरणागतीशिवाय गीता अर्धवट राहिली असते. भगवद्गीता शरणागतीशिवाय अर्धवट राहिली असते. आणि म्हणून भगवंताने अंतःकरणात जो भाव असतो, मूळ भाव, तो भाव, कारण काय असतं, मनुष्याला जी आवडती आपल्या कल्याणाची जी काही गोष्ट सांगायची असती तो ती शेवट सांगत असतो. त्याप्रमाणे परमात्म्यानं 1 ते 55 पर्यंत मी सांगितलं. भगवद्गीतेतील 18व्या अध्यायात 78 श्लोक आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं 1 ते 55 पर्यंत वेगवेगळं वर्णन भगवंतानी केलं. परंतु 56व्या श्लोकापासून 66व्या श्लोकापर्यंत शरणागतीची प्रधानता असणाऱ्या या भक्तियोगाचं गोड अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी परमात्म्यानं केलेलं आहे. आता याचंही मी 5-7 मिनिटामध्ये वर्णन करू. म्हणजे कारण काय असतं, आपण काय ऐकू राहिलो, आपला मूळ विषय कोणता, आणि आपल्याला या निमित्तानं घरी सोबत काय न्यायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून सगळा हा उहापोह, सगळी ही खटाटोप बरं का. आणि या निमित्तानं मग भगवंतानी सहज रूपानं शरणागतीची प्रधानता असणारे हे जे 10 श्लोक, 56वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंतानी सहज रूपाने सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद व्यपाश्रय, भगवंतानी 56व्या श्लोकात सांगितलं की अर्जुना, तुला सांगतो सर्व प्रकारची कर्म करायची, पण ती कर्म करत असताना मद व्यपाश्रय, काय कर अर्जुना, माझा आश्रय मात्र तो घ्यायचा. आणि ते घेत असताना, कारण भगवंताचा जर आपण आश्रय घेतला तर त्याचीच कृपा होते. म्हणून मद प्रसादा दवाप्नोती शाश्वतम पदमव्ययम, 56वा श्लोक. मद प्रसादा, अर्जुना माझा आश्रय घेऊन सर्वांनी कर्मानी कुर्वन्, सर्व प्रकारची कर्म जर तू करत राहिला तर अव्ययम शाश्वतम पदम आपनोती, अव्यय बरं का, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अहो जेथे गेल्यानंतर जीवाला पुन्हा या भवसागरात यावं लागत नाही, अर्जुनाच्या शाश्वत अव्यय पदाला तू प्राप्त होशील. मग त्यासाठी काय कर, सर्वांनी कर्मानी कुर्वन्, सर्व कर्म कर, पण मद व्यपाश्रय, अर्जुना माझा आश्रय घे. आणि माझा आश्रय घेतल्यानंतर सहज रूपाने भगवंताने सहज सांगितलं. 57व्या श्लोकात माऊली भगवान आज्ञा देता सहज रूपानं की तू हे कर्म कर, पण कसे, चेतसा सर्व कर्माणी मयि संन्या कुर्वाणो मत सर्व कुर्वाणो चेतसा सर्व कर्माणी मयि संन्यस्य मत्परः, सर्वांनी कर्मानी चेतसा मयि संन्यस्य, सर्व कर्म अंतःकरणाने मला अर्पण करू आणि यातला गोड भावे मत्परः, मला परायण हो. आणि मला परायण हो 2-4 गोष्टी फार गोड सांगितल्या 57व्या श्लोकात की मत्परायण हो, बुद्धियोगम उपाश्रित्य, समत्व बुद्धीचा आश्रय घे आणि सततम मच्चित्त भव, अर्जुना सतत माझ्यामध्ये चित्त लावणारा हो. पण हे सर्व गोष्टी केव्हा, समत्व बुद्धीवर आरूढ झाल्याशिवाय जीवनामध्ये हे परिवर्तन येत नाही.
आणि मग जेव्हा तू समत्व बुद्धीवर आरूढ होशील आणि मग चित्त माझ्या ठिकाणी लावशील, मग भगवंताने सहज 58व्या श्लोकात मत चित्त सर्वदुर्गानी महत्प्रसादात तरीष्यसि अथ चेत्व महंकारान न श्रोष्यति विनंशसि न श्रोष्यसि. बरं का, कधी कधी ओघात माऊली बरं का. कारण खरं सांगू का, तुम्ही समोर बसल्यामुळं मला एवढा आनंद प्राप्त होऊ राहिला. त्याचं कारण काय बरं का, काय कारण त्या तत्वाला, त्या गीतेला जाणणारं कोणीतरी असलं का नाही, मग त्या बोंबीच्या देठापासून बोलावं असं वाटतं, अंतःकरण मोकळं करावं वाटतं. का, ज्याच्या समोर सांगायचं. आता मी अनेक वेळा म्हणतो, ते समोर बसलेले निवृत्तीचे, पण मी ज्ञानेश्वर नाही. हा, ते समोर बसलेली माऊली येवले शास्त्रीजी ते निवृत्तीचे. निवृत्तीप्रमाणे त्यांच्याजवळ अथांग ज्ञानाचा बरं का भंडार भरलेला आहे. पण मी बरं का का बालक बोबडा बोली, त्यांच्यासमोर माझं हृदय मी मोकळं करू राहिलो या गीतेच्या रूपानं. असं उदाहरण काय आठवलं की सहज रूपानं भगवंताने सांगितलं, जर तू चित्त माझ्या ठिकाणी लावलं मग दुसऱ्याची कृपा करावी लागेल का नाही. मत प्रसादात अर्जुना, माझ्या कृपेनं काय होईल, अरे सर्वच्या सर्व जेवढे काही दुर्ग म्हणजे संकट आहे, त्या संकटांना अर्जुना तू तरीष्यसि. ती जेवढी काही संकट आहे ती सर्व संकट तू तरून जाशील. मग सहज रूपानं अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. कोणता, की भगवंताच्या कृपेनं जर हे संकट निघून जातात आणि जर आपण स्वतः ज्ञानाच्या बळावर सहज रूपानं किंवा बुद्धीच्या बळावर ज्ञान प्राप्त झालं, मग उद्धार होणार नाही का, भगवत प्राप्ती होणार नाही का. भगवान म्हणतात होईल, पण ते कठीण आहे. त्याचं कारण काय आहे, भागवतामध्ये एक गोड श्लोक आहे, येणे रविंदाक्ष विमुक्त मानिन त्वय्यत्य भावात विशुद्ध बुद्धय आरु पतंत्यध्योन्या द्रुतयुष्मत आरुह्य कृच्छ्रेण पदम परम तत. बरं का, भगवान म्हणतात विमुक्त मानिन, स्वतःला अहम ब्रह्मास्मी, मी मुक्त झालो, मला आता जगात काही करणं नाही, असे जे हे अरविंद अक्ष, हे कमल नाही ना. बरं का, त्वयी अविशुद्ध बुद्धय, तुझ्यामध्ये शुद्धी भाव न ठेवणारे, स्वतःला मुक्त समजणारे असे बरं का मोठ्या कष्टानं त्या पदाला प्राप्त जरी झाले तर भगवान म्हणतात युष्मद अंग्रह, आपली कृपा प्राप्त न झाल्यामुळं ते अधः पतंती. आणि तोच भाव या ठिकाणी भगवंतानी सहज रूपानं अथ चेत्व महंकारान न श्रोष्यसि विनंशसि. भगवान म्हणता अर्जुना, तू अहंकारापोटी ऐकणार नशील तर विनंशसि. आपण म्हणतो आता भगवंतानं अर्जुनाला वेगवेगळ्या रूपानं सांगणं चालू, तू काळजीपूर्वक ऐक, आणि तू जर ऐकणार नसशील तर तुझं अधःपतन होईल. आणि म्हणून एक प्रकार. दुसरं, भगवंत विचार करू राहिले, हा काही बोलतच नाही, याचं काही माझ्याकडं लक्षच दिसत नाही. मग भगवान त्याच्या लक्षात आलो का, हा क्षत्रिय आहे, हा युद्ध करण्यात तरबेज आहे. मग भगवंतानं पुन्हा, कारण क्षत्रिय जे असतात का नाही, मी अनेक वेळा म्हणत असतो की ब्राह्मण आणि मारवाडी समाज यांना लवकर राग येत नाही, पण आपला जो बहुवज समाज आहे का नाही, माळी कोळी मराठा साली तेली यांच्या नाकाच्या शेंड्यावरच राहतो राग. हो नाही का माऊली, नाकाच्या शेंड्यावर. मग भगवंताच्या लक्षात आलं
काय की याचं काही लक्ष नाही आणि हा क्षत्रिय आहे. आणि म्हणून 59वा श्लोक, यदहंकारमाश्रित्य न योच्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. भगवंत म्हणा, एक सांगू तुला अंदर की बात सांगतो. कोणती? तू अहंकाराचा आश्रय घेऊन तो पहिल्या अध्यायामध्ये तू जे म्हणत होता मी युद्ध करणार नाही, हा तुझा अहंकार आहे. पण तुला एक सांगू का, तू क्षत्रिय आहे आणि जेव्हा हे युद्ध करायला आरंभ करतील तर तुझी प्रकृती तुझी जी प्रकृती आहे ना, तुझा जो स्वभाव आहे अर्जुना, कोणता क्षत्रियाचा. कारण दुसऱ्यावर अन्याय जर होत राहिला तर तो क्षत्रिय सहन करू शकत नाही. दुसऱ्यावरचा अन्याय त्याला सहन होत नाही. आणि म्हणून प्रकृती, तुझी प्रकृती अर्जुना तुला युद्ध करायला बाध्य करेल. त्याचं कारण 60व्या श्लोकामध्ये, स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोपित. भगवंतांनी सांगितलं अर्जुना, कारण जीवाचा जो स्वभाव असतो, प्रत्येक जीव जो आहे ना, स्वभावजेन कर्मणा, आपल्या स्वाभाविक कर्मानं बद्ध म्हणजे बांधलेला आहे. आणि त्याच्यामुळं तो सहज रूपानं तुला तुझी ही क्षात्र धर्म प्रकृती युद्धासारखं कर्म करायला बाध्य पडेल. त्याचं कारण की प्रकृती जी आहे, ज्याचा जसा स्वभाव असेल त्या स्वभावानुसार त्याला ते कर्म करायला लावते. सहज रूपानं कसं करायला लावते त्याचं उत्तर माऊली 61व्या श्लोकामध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढा निमायया. भगवंतानी गोड उदाहरण दिलं. अर्जुना सांगू का, सर्वांनी भूतानी, बरं का, यंत्र आरूढाने, जेवढे काही भूत म्हणजे प्राणी मात्र आहे ना, हे आपापल्या यंत्रावर, यंत्र म्हणजे शरीर. आता तुम्ही आम्ही कोणत्या यंत्रावर आहे? मनुष्यरूपी शरीर. पशु पक्षी त्यांची जी शरीर आहे, कुत्रे मांजरं डुकरं त्यांची ती यंत्र आहे. आणि मग ज्याचं जसं यंत्र, सोपं उदाहरण आहे. आता बैल गाय या मंडपात येऊन हे भगवत चिंतन ऐकल का? हे भगवद्गीता रूपी गोड अमृताचा ठेवा ते श्रवण करतील का? नाही करणार. का? त्यांचा स्वभाव जड आहे. आणि म्हणून जो स्वभाव असेल त्या स्वभावानुसार प्रत्येक जीव हा आपापली कर्म करत असतो. स्वामीजींनी याच्यावर फार गोड उदाहरण दिलं. कोणतं? की जसं आपण रेल्वेमध्ये बसलो, मग रेल्वेत बसल्यावर त्या रेल्वेच्या डब्यात बसल्यावर आपल्याला मधात उतरता येतं का? अहो, ती रेल्वे माऊली जिकडं नेईल तिकडंच आपल्याला जावं लागतं, आहे का नाही? आणि मग जिथं स्टेशन आलं तिथं आपण उतरलो तर बरं आहे, नाही का? आणि नाही उतरलो मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा ते राडगाडग सुरू. पण कशामुळं? आपण त्या यंत्रावर आरूढ झालो, त्या रेल्वेच्या डब्यात बसलो. मग रेल्वेच्या डब्यात बसल्यामुळं जोपर्यंत त्या रेल्वेत बसले तोपर्यंत आपल्याला फिरावं लागतं. आणि जर आपण रेल्वेतून उतरलो, आपण खाली उतरलो, मग त्या रेल्वेच्या नुसार आपल्याला चालावं लागेल का? चालायचं कामच नाही. आणि म्हणून भगवंतानी सहज रूपानं सांगितलं, अर्जुना, यंत्रावर आरूढ झालो तरच मायेनं सर्व जीवांना हा परमात्मा भ्रामयण भरवतो. मग प्रश्न निर्माण होतो, मग स्व हा चेतन आहे आणि स्वभाव जड आहे, स्व परमात्म्याचा अंश आहे आणि स्वभाव हा बनलेला आहे. स्वचेतन असल्यामुळं
आणि स्वभाव जड असल्यामुळं दोघांचा संबंध नाही आहे. मग परमात्म्याचा अंश असल्यामुळं मग यातून सुटकायचा त्या काही उपाय नाही का? भगवान म्हणते आहे ना 62व्या श्लोकात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तम येव. मी अनेक वेळा वापरतो. आता मराठीचे प्राध्यापक शिवप्रसादजी आमचे पुतणे आहेत, त्यांना माहिती आहे येव मराठीमध्ये च लावतो आपण की का हो येणार का? हो येणार नाही, यावंच लागतं. असं च म्हणजे निश्चयात्मक आहे, त्याला संस्कृतमध्ये येव अव्यय. म्हणून भगवान तम येव त्याला शरण जा. पण कसं? सर्वभावे न भारत. सर्व बरं का, अंतःकरणातील सर्व दोष सोडून, सर्व अहंता ममता सोडून तू त्या परमात्म्याला शरण जा. मग त्याच्या कृपेनं तुला शाश्वत स्थान प्राप्त होईल. गोड वर्णन केलं. शेवटी भगवंतानी पाहिलं आणि सांगितलं, अर्जुना मी तुला केव्हापासून सांगू राहिलो, अर्धा पाऊण तास झाला आहे का नाही, परंतु तुला मी गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगतो आणि विचार कर. विमृशय तदशेषेन यथेच्छसी तथा करू. आता तू सगळं सांगितलं, गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगतो, विचार कर, तुला जसं वाटेल तसं कर. आणि मग 64व्या आणि 65व्या श्लोकात भगवंतानी सांगितलं, सर्व गुह्य माझं जे वचन आहे अर्जुना ते परम वचन आहे, श्रेष्ठ वचन आहे. ते शृणू म्हणजे ऐक. त्याचं कारण असं की इष्टोषी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम. ते हितम वक्ष्यामि, कारण तुझं हित व्हावं या इच्छेनं. आणि पुन्हा तू माझा कोण आहे? इष्ट आहे. पहा आपण थोडंसं 2ऱ्या अध्यायाचा 7व्या क्रमांकाचा श्लोक, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम. अर्जुनानं भगवंताची शरणागती म्हणजे शिष्यत्व स्वीकार केलं. अर्जुन भगवंताला म्हणतो मी ते आम शिष्य, देवा मी तुमचा शिष्य आहे. पण भगवान मी गुरु असं म्हणत नाही. भगवान म्हणता अर्जुना मे इष्ट असी, कारण तू माझा कोण आहे? इष्ट आहे. माऊली 4थ्या अध्यायाचा 11वा श्लोक. कारण परमात्म्याची लीला आहे. परमात्म्याला जो ज्या भावानं बसतो ना परमात्मा, त्याच भावानं त्याला बरं का तशा प्रकारचा व्यवहार त्याच्याशी करतो. ये यथा माम 4था अध्याय 11वा श्लोक. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम तान तथा एव अहम भजामि. ये माम यथा प्रपद्यन्ते. भगवान म्हणता अर्जुना जो मला जसा बसतो मी तसाच त्याच्यासोबत वर्तन करतो, नव्हे तशीच त्याची सेवा करतो. फक्त अंतःकरणामध्ये तो भाव त्याचा तसा पाहिजे. आणि म्हणून भगवान इथं या 64व्या श्लोकामध्ये म्हणतात तुझं हित व्हावं म्हणून तुला मी गुह्य गोष्ट सांगतो. ती 65व्या श्लोकात, मन मना भवमद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोषि मे. भगवंतानी 65व्या श्लोकामध्ये सांगितलं अर्जुना या 4 गोष्टी तू काळजीपूर्वक ऐक. मद भक्त भव. माऊली एवढं गोड चिंतन आहे की भगवान म्हणतात मद भक्त भव, तू माझा भक्त हो ईश्वरा. नाही ईश्वरा नाही बरं का, समोर ईश्वर बसेल आहे का नाही. म्हणून काय म्हणतो की मद भक्त भव. अर्जुना तू माझा भक्त हो. त्याचं कारण का माऊली? जर तू माझा भक्त झाला तरच मन मना भव. कारण भगवंताच्या कृपेशिवाय जीवाची बरं का भगवंतामध्ये मन लागू शकत नाही. म्हणून पहिला मद भक्त भव, नंतर मन मना भव,
नंतर मत याची भव आणि नंतर माम नमस्कार 4 गोष्टी सांगितल्या. मदभक्त भव, मनमना भव, मद याजी भव, माम नमस्कुरु. म्हणून मनमना भव मद भक्तो, बरं का, मद्याजी माम नमस्कुरु, मामे वैशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोशी मे. मग तू माम येव, इथे सुद्धा येव शब्द च हवे. तर मग तू या वरच्या 4 गोष्टी केल्या की अर्जुना मलाच प्राप्त होशील. ते अहम सत्य प्रतिजाने, तुला मी प्रतिज्ञा करून सांगतो. आपण म्हणतो का नाही, शपथपूर्वक सांगतो. त्याप्रमाणे भगवान म्हणतात अर्जुना तुला शपथपूर्वक सांगतो. काय की मलाच प्राप्त होऊन तू होशील. आता या सर्व 56 ते 66 आता मूळ विषयाकडे. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत का? कारण मला तुमच्या समोर महत्वाच्या रूपानं भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात अशोच्या नन्वशोचस्त्वम इथून खऱ्या अर्थानं भगवद्गीता आरंभ होते, तत्वज्ञानाला आरंभ. आणि समाप्त कुठं होते? याच अध्यायाचा आजच्या चिंतनासाठी निवडलेला हा श्लोक कोणता? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हा 18व्या अध्यायाचा हा 66वा श्लोक. आता याच्यामध्ये भगवंताने, मी जे अगोदर म्हणालो की भगवद्गीतेच्या उपदेशाची पूर्णता ती खऱ्या अर्थानं शरणागतीमध्ये सांगितलेली. आणि ते शरणागतीचं रहस्य या शेवटच्या श्लोकात मूळ विषयात. ते शरणागतीचं रहस्य कोणतं? भगवंत मी तुम्हाला सांगितलं, विषाद योगापासून हा 18वा अध्याय मोक्ष संन्यास नावाचा अध्याय 18वा येतपर्यंत भगवानी खूप वर्णन केलं वेगवेगळ्या रूपानं. अर्जुन आम्ही अनेक वेळा म्हणत असतो, माता मावल्या दल्लातला खडा जसा बाजूला काढतात ना, तसं वेगवेगळ्या रूपानं भगवद्गीता रूपी हे तत्वज्ञान अर्जुनाला सांगो पांग. बरं का, या अमृताचं बरं का हा डोस चांगल्या प्रकारे त्याला प्राशन करविला. परंतु भगवंताची तृप्ती झाली नाही. भगवंताचं अंतःकरण बरं का पूर्णत्व त्याच्यामध्ये प्राप्त झाले नाही. आणि मग अनेक वेळा आपण पाहतो जीवनामध्ये किती काही करा, परंतु जीवनाची सार, जीवनाची इती कशात असेल ती म्हणजे भक्तीमध्ये, ती म्हणजे शरणागतीमध्ये. जोपर्यंत जीव हा शरणागत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाची खऱ्या अर्थानं सार्थकता मानल्या जात नाही. आणि म्हणून शरणागती हीच जीवनाची खऱ्या अर्थानं सार्थकता आहे. आणि म्हणून भगवान या 66व्या श्लोकामध्ये सर्व धर्मान परित्यज्य भगवान म्हणता अर्जुना तू आता एक काम कर, ही सगळी भगवद्गीता ऐकली ना, ही उचल आणि बाजूला ठेव. मी जे म्हणतो हा 66वा श्लोक हा एवढा काळजीपूर्वक आहे, याचंच चिंतन कर. काय करतो? सर्व धर्मान परित्यज्य, जेवढे काही धर्म आहे म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे धर्म नाही. मी अनेक वेळा सांगतो श्रीमद भगवद्गीता असा अलौकिक ग्रंथ आहे की याच्यामध्ये कोणत्याही धर्माचं नाव नाही. भगवद्गीता याच्यामध्ये जे ज्या ठिकाणी धर्म शब्द आला माऊली तो कर्तव्य कर्माचा वाचक आहे. भगवद्गीतेमध्ये धर्म शब्द हा कर्माचा वाचक आहे, धर्माचा वाचक नाही. म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू काय कर, सर्व प्रकारच्या कर्तव्य कर्माचा परित्यज्य त्याग कर. आता कर्माचा त्याग करता येईल का? अहो कर्माचा त्याग करणं शक्य आहे का? शक्य नाही ना. त्याचं कारण काय? अहो मनुष्य हे कर्मप्रधान शरीर आहे आणि कर्मप्रधान शरीर असल्यामुळं या कर्मी अनेक वेळा वापर केलेला आहे.
बाकीच्या जेवढ्या काही योनी आहे त्या भोग योनी, या ठिकाणी केलेल्या कर्माच्या पाप पुण्याचं फळ हे बाकीच्या योनीमध्ये जीवाला भोगावं लागतं, पण या शरीरानं हे कर्मच करावं लागतं. म्हणून मनुष्य शरीर कर्मप्रधान आहे. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू काय कर, सर्व प्रकारचे धर्म म्हणजे कर्तव्य कर्म हे याचा स्वरूपानं त्याग नाही करायचा. मग काय करायचं, हे जे कर्तव्य कर्म आहे ना याच्या आश्रयाचा माऊली त्याग करायचा, आश्रयाचा त्याग. कारण स्वरूपानं कर्माचा त्याग कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून स्वरूपानं त्याग न करता त्याचा आश्रय त्याग कसा करायचा स्पष्ट करून आपल्या समोर प्रस्तुत करतो की काय करावं काय करू नये, काय योग्य काय अयोग्य, या सगळ्या गोष्टीचा तू विचार नाही करायचा. तू काय कर, माझ्यावर सोपून दे, परित्यज्य सोडून दे. आणि पुढे काय कर, माम एकम शरणम व्रज. एकम इथे सुद्धा मला एकट्यालाच शरण व्रज, व्रज म्हणजे जा, मला एकट्याला शरण आहे. पण काय करून, सर्व धर्मा जेवढे काही कर्तव्य कर्म आहे तू माझ्यावर सोड. किती सोपी गोष्ट आहे. अहो जेवढे काही कर्म आहे कर्म करायचे, पण त्या कर्माच्या आश्रयाचा त्याग करायचा. जे कर्म करतो नाही, 9व्या अध्यायामध्ये फार गोड श्लोक आहे, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् पश्यसि कौन्तेय तत्पुरुष्व मदर्पणम. भगवंतानी सांगितलं अर्जुना, जे काही खातो पितो चालतो सगळ्या क्रिया करायच्या, पण मत अर्पणम, मला अर्पणम ते कुरुष्व कर. येते भगवान कर्म कर, पण त्या कर्माच्या आश्रयाचा परित्यज्य त्याग करून माम एकम मला शरण या सहज रूपानं. मग कर्माच्या आश्रयाचा काय करावं काय करू नये सहज रूपानं आपल्या समोर सहज एक लक्षात आणून देतो. कारण महाभारतातला प्रसंग सर्वांना माहिती की ज्या वेळेला युद्ध सुरू होतं आणि युद्धामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जमिनीमध्ये ते धसलं, फसलं. कर्ण रथातून खाली उडी मारून ते चाक काढत होता आणि काढत असताना मग त्यानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू युद्धाचे नियम जाणणार आहे, सहस्रार्जुन सारखा तू योद्धा आहे, मी रथहीन आहे, आणि तू माझ्यावर आता बाण चालू नको, कारण तू रथात आहे, मी रथहीन आहे, युद्ध करू नको. मला माझ्यावर युद्ध करणं हे तुला धर्म संगत नाही. अर्जुनाला वाटलं बरोबर बोलतो. अर्जुन सुद्धा रथातून खाली उतरायला लागला. तेवढ्यामध्ये भगवंताने सांगितलं, अर्जुना थांब, खाली उतरू नको. का? भगवान त्या कर्णाला म्हणतात, का रे जो अधर्मी आहे, जो आतताई आहे, त्याच्या तोंडून धर्माच्या गोष्टीचा किंवा धर्माची दुहाई हे देणं योग्य नाही. म्हणे का? अरे आता तुम्ही 6 महारथींनी बरे का अभिमन्यूला ज्या प्रकारे मारलं ते धर्मयुक्त होतं का? मग अधर्माचं आचरण करणाऱ्या तुमच्यासारख्या अधर्मी लोकांनी धर्माची दुहाई देऊ नये. मग भगवंताने खूप विस्तारपूर्वी, पण मी थोडक्यात तुमच्या समोर त्याचा भाव सांगितला. आणि म्हणून काय कर अर्जुना, तू याचा विचार करू नको, सर्व धर्म तू सोडून दे, काय योग्य आणि काय योग्य ते मी पाहत बसू, आणि उचल बाण आणि कर. अर्जुनाने जर तसं नसतं केलं तर अर्जुन हे कर्ण जो आहे तो मारला जात नव्हता. म्हणून जे काय करायचं सहज रूपानं भगवंतावर सोपून द्यायचं, सहज रूपानं. दुसरा एक प्रसंग आपल्या समोर सहज रूपानं मांडतो की ज्या वेळेला रावणानं बिभीषणाला लात मारली आणि बिभीषण हा भगवान
प्रभू प्रभू रामचंद्राच्या चरणी येऊन शरणांगत होऊन साष्टांग दंडवत करून भगवंताला प्रभू रामचंद्राला तो शरण आला. कोण? बिभीषण. तेव्हा भगवंताने सहज रूपानं माऊली स्वामीजी फार गोड सांगायचे. आल्याच बरं का, लंकेश, त्याला काय म्हटलं? लंकेश अर्थात लंकेचा राजा, हे देऊन त्याला राज्य अधिकार देऊन टाकला. सहज रूपानं उदाहरण आपल्या डोळ्यास आपल्या समोर मांडतो की जेव्हा लंकेतून बिभीषण इकडं प्रभू रामचंद्राकडे येत होते त्यावेळेला योगायोगानं विप्रघोष नावाचं एक गाव, आणि त्या गावामध्ये जेव्हा बिभीषण आले न कळत त्यांच्याकडून ब्रह्महत्या झाली. आणि ब्रह्महत्या झाल्यामुळं त्या गावात राहणारे जे ब्राह्मण होते त्यांनी या बिभीषणाला एवढं मारलं, पण बिभीषणाचं कोणत्याही प्रकारे काही त्याच्यावर परिणाम नाही झाला. त्याला साधी जखमसुद्धा बिभीषणाला झाली नाही. ते विचार करू लागले, इतका वेळपासून बिभीषणाला आपण मारतो आणि बिभीषण मरत नाही. मग त्यांनी धरलं आणि एका गुहेमध्ये दाबून ठेवलं. कोणाला? बिभीषणाला. प्रभू रामचंद्राला ही गोष्ट कळाली. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर सहज रूपानं आता प्रभू रामचंद्र आलेले म्हणून सर्वांनी प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला. आणि सहज रूपानं त्या विप्रघोष गावातील ब्राह्मणांनी भगवंताला सांगितलं की भगवान, या बिभीषणाला आम्ही केव्हाच मारू राहिलो पण हा मरत नाही. भगवंताने खरंच गोड रूपानं सांगितलं की वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम, कारण राज्यम मायूर मया दत्तम तथैव स भविष्यति. अरे ब्राह्मणांनो, की वरम ममैव मरणम, अरे माझा भक्त मरण्याच्या अगोदर माझं मरण मी पत्कारेल. मद भक्तो कथम हन्यते, माझा भक्त कसा काय मारला गेला? म्हणे का नाही मारला जाणार? राज्यम मायूर मया दत्तम, अरे मी त्याला एक कल्पांतचं आयुष्य दिलेलं आहे, त्याला राज्य दिलेलं आहे. मग एक कल्पांतपर्यंत आयुष्य दिल्यावर तो मरल का? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मारायचं ना, मला मारा. त्याचं कारण का? अरे स्वामीचा म्हणजे खऱ्या अर्थानं जो मालक असतो ना, त्या मालकाच्या नोकराकडून काही चूक झाली तर त्या चुकीची शिक्षा ही मालकाला भोगावं लागत असते. सहज रूपानं पद्मपुराणातले माऊली श्लोक येतो. सहज रूपानं भृत्यापराधे सर्वत्र स्वामीन दंडयिष्यते. भृत्य अपराधे, जर नोकराकडून काही अपराध झाला स्वामीन दंडयिष्यते, ते स्वामीलाच त्याचा दंड भोगावा लागतो. त्याचं कारण ती चूक त्या मालकाची. हे सगळं त्या ब्राह्मण देवतांनी ऐकलं. रामवाक्यम द्विजा श्रुता विस्मयात निदम प्रवम. त्या ब्राह्मणाने हे सर्व ऐकलं आणि ते अतिशय आश्चर्यचकित झाले. उदाहरण का सांगितलं की बिभीषण सर्व प्रकारे भगवंताला काय झाला होता? माम एकम शरणम व्रज. बरं का, भगवंताला तो शरण गेला आणि त्याच्यामुळं सहज रूपानं त्याला कोणत्याही प्रकारे. आणि विचार जर केला, भागवतामध्ये सुद्धा माऊली गोड एक श्लोक आहे की न तथा न ते माधव तावका क्वचित भ्रश्यन्ति मार्गा त्वयि बद्ध सौहृदा. त्या ठिकाणी सहज रूपानं की भगवान उद्धवाला बोलत असताना म्हणतात, हे उद्धवा, खरं सांगू का की तेच उद्धव तावका, बरं का, हे जे आपले भक्त आहेत का नाही,
हे मार्गात भ्रष्टा एखाद्या वेळेला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक जरी झाली बरं का, तरी सुद्धा त्वया अभिगुप्ता विचरंती निर्भया बरं का, की विनायकानी कपमूर्ध सुप्रभो. ते एखाद्या वेळेस मार्गातून भ्रष्ट जरी झाले तर मोठमोठ्या संकटावर पाय ठेवून ते सहज रूपानं त्या संकटांना पार. परंतु का की त्वयी बद्धाः आपल्याला शरण आलेले सहज रूपानं. आणि म्हणून या निमित्तानं की भगवंताला शरण, पण काय करताना सर्व प्रकारच्या कर्माच्या आश्रयाचा त्याग करून माम एकम शरणम व्रज. 7व्या अध्यायात माऊली जेव्हा दैवी एषा गुणमयी मम माया मामेव ये, मला काय सांगायचं, मामेव ये माम. भगवान म्हणता अर्जुना जे माम येव, जे मलाच प्रपद बरं का, जे मला भजन माझं भजन करतात, माया मेताम तरंती ते येताम मायाम तरंती, ते या मायेला तरून जातात. पण कोणते, हे माम येव अर्जुना जे मलाच भजतात बरं का, जे सर्व भावे मज भजले. फार गोड ओव्याने खूप गोड चिंतन असं का. आणि तोच भाव या ठिकाणी भगवान माम एकम शरणम व्रज, एकम माम, मला एकट्याला. खऱ्या अर्थानं अर्जुना शरणांगत जर झाला ना, शरण आला तर सहज रूपानं तो मला एकट्याला शरण जर आला तर त्याचं मी पण माम एकम. आता मला एकट्याला मग सहज रूपानं माऊली स्वामीजींनी या श्लोकावर भगवत कार, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मी जे बोलून राहिलो यातला एक शब्दसुद्धा माझा नाही, एक शब्दसुद्धा माझा नाही. जे मी उदाहरणं, जे चिंतन आपल्यासमोर सांगत आहे ते स्वामीजींच्या सहवासात 75 ते 85 पर्यंत गीता प्रेस गोरखपूर असो, ऋषिकेश असो, राजस्थान असो, वृंदावन असो, ज्येष्ठ गुरुमाऊली येवले शास्त्रीजींनी आम्ही त्यांच्या सहवासात हे प्राप्त केलेलं काहीतरी 1-2% नाही आम्हाला घेता आलं. पण आम्ही खरोखर स्वतःला भाग्यवंत समजतो. एका थोर महापुरुषापासून येऊन आम्हाला पूर्ण शरणागती थोर सुखदास महाराज यांच्या चरणापाशी प्राप्त झाली. खरोच भाग्यवान समजतो. असो मूळ विषयाचा स्वामीजींनी माऊली 4 प्रकारचं शरणागतीचं रहस्य सांगितलं. 6 प्रकारचं शरणागत झालं का नाही, खऱ्या अर्थानं सर्व धर्मात सर्व प्रकार आश्रयाचा त्याग करू परमात्म्याला शरण झाल्यावर जीवानं या 6 गोष्टी ध्यानात ठेवा. कोणकोणत्या? त्यानं निर्भय व्हावं, निशंक व्हावं, निश्चिंत व्हावं, निशोक व्हावं. पुन्हा कोणत्याही प्रकारची परीक्षा घेऊ नये, कोणत्याही प्रकारचं विपरीत भावना घेऊ नये. स्वामीजींनी या सर्व धर्मांपरित्यज्य 6 प्रकारचं शरणागतीचे 6 रहस्य सांगितले. आता याच्यावर बोलायचं म्हटलं नक्की 6 तास लागतील, पण मला एवढं येत नाही. पण थोडक्यात आपल्यासमोर वेळेच्या आत मी मांडून शब्दाला विराम देणार. सहज रूपानं निर्भय व्हायचं म्हणजे नेमकं काय, मी नेमकं सांगितलं. भगवंतावर हे सर्व टाकायचं आणि भगवंतावर टाकल्यानंतर बरं का कोणत्याही प्रकारचं काहीच नाही. जसं लहान मुलगा आईवर सगळं सोपून देतो आणि त्याला काही कोणत्या प्रकारची चिंता राहत नाही. स्वामीजीचं गोड उदाहरण. अहो, ज्या बाईनं लग्न केलं, ज्याच्याशी लग्न केलं त्याचं कुळ माहीत नाही, काहीच माहीत नाही, ओळख नाही, 7 फेरा घेते आणि त्याच्याकडं बरं का समर्पण करते. लग्न म्हणजे 7 फेरा. मग त्या लग्न केल्यानंतर त्या पतीवर जशी त्या पत्नीची जबाबदारी ती, हे स्वामीजीचे उदाहरण आहे सगळे, माझं यातलं काहीच नाही. मग ती जबाबदारी जशी पतीची असते त्याप्रमाणे आपण भगवंताला जर शरण गेलो तर कोणत्याही प्रकारचं अंतःकरणामध्ये भय बाळगायचं काम नाही. परमात्म्याला शरण जायचं आणि शरण गेल्यानंतर सहज रूपानं
पण आपण करतो काय? परमात्म्याला शरण जायचा प्रयत्न करतो, पण सहज रूपानं की चिंता करत बसतो, बरं का? म्हणजे शोक करत बसतो. आणि शोक जर केले, विचार जर करत बसले, तुम्ही जन्मभर शोक करत बसा, काही पदरात पडत नाही. कारण जीवाचा स्वभाव आहे, किती मिळालं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला नेहमीच्याला माझं कसं होईल, माझं कसं होईल. माऊली स्वामीजीचं एक गोड भजन आहे. कोणाचं? आपल्या कबीरदासजीचं. जीव तू मत करना फिकरी, की जीव तू, स्वामीजी नेहमीच्याला म्हणायचे, माऊलीनं ऐकलेलं आहे. भली बुरी मिली रहेगी, बरं का? भाग लिखी सो मिली रहेगी, भली बुरी सगरी, की जीव तू मत करना फिकरी रे, जीव तू मत करना फिकरी, भाग लिखी सो मिली रहेगी, भली बुरी सगरी. फार गोड उदाहरणं दिली. सहस्त्रपुत्र राजा सगर के, 60,000 पोरं. कोणाचे? सगर राजा के. तप की न्यो अकरी, थारी गती ने तू ही जाने, आग मिली नालकडी. कपिल भगवंतानी नेत्र उघडले आणि क्षणार्धात काय झाले? ते राख झाले. थारी गतीने तू ही जाने, आग मिली नालकडी. हिरण्यकशिपूचं उदाहरण. तप करके हिरण्याकुश राज, बर पायो जबरी. जबर वरदान प्राप्त केलं. कोणतं? रात्री मरू नये, दिवसा मरू नये, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, नाही का? बर पायो जबरी, लौवल कडसे मर्यो नहीं वो, मर्यो मौत न करी. नरसिंह अवतार घेऊन भगवंतानी नखानं त्याला मारलं. जीव तू मत करना फिकरी, भाग लिखी सो मिली रहेगी, भली बुरी सगरी. तीन लोकरी माता सीता, जब रावण जाय हरी. सीता मातेला रावणाने हरण केलं, तब लक्ष्मण ने करी चढ़ाई, लंका गई बिखरी. आणि म्हणून आठो पर साहिब को रटना, मत करना जिगरी. कबीरदासजी म्हणतात, आठो पर साहिब को रटना, मत करना जिगरी. कहत कबीर सुनो भई साधु, रहना बेफिकरी, कि जीव तू मत करन फिकरी रे, जीव तू मत करना फिकरी, भाग लिखी सो मिली रहेगी, भली बुरी सगरी. प्रारब्धात जे असेल ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवानं नेहमीच्याला काय राहावं? कोणत्याही प्रकारचा शोक करू नये. कारण किती शोक केला तरी प्रारब्धात जे असेल, म्हणून काय करावं? निश्चिंत व्हावं. त्याचं कारण आपण किती शोक करत बसलो, अवश्यम भाविनो भावा, आपल्या प्रारब्धामध्ये जे असेल ते आपल्याला मिळणारच आहे, बरं का? समय से पहले आणि भाग्य से अधिक, बरं का? कभी किसको पहले मिला नहीं और आगे भी मिलने वाला नहीं. म्हणून सहज रूपानं, सहज याच्यामध्ये, म्हणून की पुन्हा काय? भगवंतानी आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असेल ते सर्व राम की न चाहई सोई होई, करई अन्यथा असं नाही कोई. राम की न चाहई सोई होई, राम की न, प्रभू रामचंद्रानं जे केलं तेच होणार आहे. म्हणून स्वामीजी नेहमीच्याला म्हणे, होई सो राम रची राखा,
को करी तरक बढावई साका. आणि म्हणून स्वामीजीचा दोहा माऊली चिंता दीन. कारण तुम्ही समोर दिसले की मला स्वामीजीच आठवतात. चिंता दीन दयाल को मोह मन सदा आनंद जाये सो प्रतिपालियो रामदास को भी. जाये सो, अहो ज्यानं आपल्याला जन्म दिला बरं का, तोच प्रतिपालन करणार आहे. त्याचं कारण जब दात न थे तब दूध दियो. आपण जर विचार केला, अहो जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या तोंडामध्ये दात असतात का? मग त्याला खाता येतं का? मग तेव्हा परमात्मा काय देतो आहे का? बाळा दूध कोण नाही करीते उत्पत्ती वाढवे श्रीपती सवे दोन्ही. नाही का गाडगे महाराज? वाढवे श्रीपती सवे दोन्ही. आईच्या याच्यामध्ये दूध, म्हणून जब दात न थे तब दूध दियो अब दात दिये तो कु अन्न भी दे. अरे दात दिले तो परमात्मा तुला अन्न देणार. जल में थल में पशु पक्षी न में सबकी सुधी लेत वो तेरे भी लेत है. अरे जो सर्वांची बरं का चिंता करतो तो पांडुरंग परमात्मा तुझा सुद्धा काय करणार आहे? निर्वाह करणार आहे. जल में थल में पशु पक्षी न में बरं का सबकी सुधी लेत वो तेरे भी लेत है. आणि सहज रूपन जान को देता जान को देत. अरे जो त्याला ज्याचं जो त्या परमात्म्याचं नाव घेतो त्यालाही तो परमात्मा देतो, आणि जो ज्याचं नाव घेत नाही त्यालाही तो देतो. जान को देत अजान को देत. सर्वांना तो परमात्मा देत आहे. आणि म्हणून तो कुबी दे हे बरं का. आणि म्हणून सहज रूपानं की रे मन मूरख सोच करे कछु. स्वामीजी गोड सांगायचे ॲक्शन करून बरं का. सोच करे नर बरं का सोच करे कछु हात नाहीये. किती शोक केला, विचार करत बसलो तर मिळणार आहे का? मिळणारच नाही. प्रारब्धामध्ये जेव्हा जसं असेल ते सर्वच्या सर्व मिळणारच आहे. म्हणून सहज रूपानं कोणत्याही प्रकारचा शोक करू नये बरं का. निशंक व्हावं सहज रूपानं आणि परमात्म्यावर. कारण निशंक शोक करू नये. किती शोक करत बसलो तर मग त्याला शरणागती म्हणता येणार नाही. कारण शोक करणं प्रापंचिक वस्तूच्या मध्ये आपला अहंता ठेवून त्याच्यावर अवलंबून राहून मग त्याला शरणागती म्हणता येणार नाही. म्हणून सहज रूपानं की निशंक व्हावं. आणि त्यानंतर चौथं लक्षण दे की सहज निश्चिंत होणं. कोणत्या प्रकारची चिंता करायची? श्रीमद भागवतामधला स्वामीजी फार गोड सांगायचे. अनन्य भक्ताचे लक्षण सांगत असताना पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वद्भयम पश्ये यत्र मृत्यू परस्पर. स्वामीजी गोड सांगायचे की उत्तरेसारखा अनन्य भक्त माग झालाच नाही. त्याचं कारण द्रौपदी असो कोणी गज असो कोणी असो हे आर्त भक्त आहे, अनन्य भक्त नाही. त्याचं कारण हे सर्वच्या सर्व. परंतु उत्तरा जी होती ती भगवंताची अनन्य भक्त. आणि म्हणून पाही पाही महायोगी देव देव जगतपते निशंक निश्चिंत व्हायचं. परमात्मा या शास्त्रीचं परमात्म्यावर सर्वस्व सोपून द्यायचं की हे ना मैं आपको भूलू नाही. स्वामीजी नेहमीच्याला सांगायचे दिवसातून एकदा तरी मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान अनुभवय करते रहो
त्यज ममता अभिमान निशंक व्हावं. आणि पाचवी गोष्ट म्हणजे कधीही मी भगवंताला शरणागत झालो का नाही म्हणून कधी परीक्षा घ्यायची नाही. परीक्षा कशी नाही घ्यायची? गोड रूपानं स्वामीजीच याच्यावर एक गोड उदाहरण देतो. सहज रूपानं आपण काय करतो, मी परमात्म्याला शरण झालो का, मग माझ्यामध्ये शरणागत जर झालो असेल मग अशा प्रकारची लक्षणं माझ्यामध्ये आली का, असं आपण नेहमीच्याला. जसं मी वर्गामध्ये पोरांना सांगायचो, गुरुजीनं सांगितलं कसं, ए मुलांनो एक एक झाड उद्यापासून लावा आणि ते शिलगलं का नाही दररोज काळजीपूर्वक त्याची म्हणजे निगराणी करा आणि ते काळजीपूर्वक त्याच्यावर ध्यान ठेवा. माझ्यासारखं एक बिलिंदर पोरगं होतं, ते गेलं झाड लावलं आज आणि दुसऱ्या दिवशी गेलो आणि गेलं पाणी घातलं आणि उपटून पाहिलं झाड शिलगलं का, किती दिवसात शिलगल ते. परीक्षा नाही घ्यायची. उदाहरण देतो, एका आईला 3 मुलं होती आणि आईचं देहावसान झालं आणि देहावसान झाल्यावर सहज रूपानं 2 मुलं मोठे बिचारे नोकरीवर होते, लहाना मुलगा घरी होता. मग मोठ्या मुलांनी सांगितलं लहान्या भावाला की ह्या आईच्या असते तू गंगेला घेऊन जा. ठीक आहे, आता ते गंगेला घेऊन निघालो. गंगेला घेऊन निघाल्यानंतर 150 मैल ते गेलो आणि 150 मैल गेल्यावर त्याला वाटलं बापरे. विचारलं की हरिद्वार किती अंतर आहे, म्हणे आणखीन इथून 150 किलोमीटर आहे. त्याला वाटलं बरं का गजानन दादा, त्याला वाटलं 150 किलोमीटर पुढे आहे आणि 150 किलोमीटर आलो, आता किती दिवस लागतील. त्यानं काय केलं, विचित्र होतं. अहो त्या आईच्या अस्थी मधातच नाल्यात टाकून दिल्या आणि त्याला वाटलं मग ते गंगाजल आणतात का नाही. मग माऊली एका तांब्याच्या लोटा गंगाजल सारखं घेतलं आणि आलं घरी. मोठा भाऊ म्हणतो हे 15 दिवस झाले याला जायला आणि 1-1.5 महिना हे परत येऊ शकत नाही, आलं कसं काय. विचारलं का रे गंगेवर गेला, म्हणे हो. अस्थी विसर्जित केला, म्हणे हो. पण त्याचं मन माने ना. दुसऱ्या दिवशी तो म्हणे का रे तू गंगेवर गेला, म्हणे हो. अरे म्हणे आई रात्री स्वप्नात आली आणि आईनं मला सांगितलं की हा गंगेवर गेलाच नाही, यानं मधातच काय केल्या, माझ्या अस्थी विसर्जित केला. त्याला असा राग आला, काय म्हातारी काळजीपूर्वक आहे काय म्हातारी. अहो 150 किलोमीटर मी हिला आणलं होतं का नाही, मग आता ही पुढे जर गेली असती 150 किलोमीटर राहिले का नाही, मग पुढे जर गेली असती गंगेत नसती गेली का, पवित्र झाली असती ना. मग पुढं जायचं मागं कशा मरायला आली दादाच्या स्वप्नात. मग असे कधी शरणागत झाल्यावर परीक्षा घेऊ नये आणि विपरीत धावणं कधीच करू नये. खऱ्या अर्थानं माम एकम शरणम. एकम म्हणजे काय, फार गोड उदाहरणं दिलेले स्वामीजींनी की जसं कोळी असतो, मासे पकडायला जातो, त्या कोळ्याच्या पायाजवळ जे मासे राहतात ना ते त्या जाळ्यात अडकत नाही, ते खऱ्या अर्थानं वाचतात. त्याप्रमाणे जे परमात्म्याला शरण जातात ते परमात्म्याच्या या भवसागरातून तरतात सहज रूपानं. आणि म्हणून किंवा दुसरं उदाहरण स्वामीजीनं दिलेलं की आपण चक्कीचं जे जात आहे त्या जात्याची जी आणी आहे त्या आणीच्या जवळपास जे धान्य राहतं ते त्या भरण्यातून पिसण्यातून वाचतं. जे ते आणी सोडून म्हणजे भगवंताचे चरण सोडून जे इकडं तिकडं भटकतं बरं का, ते त्या दाण्याच्या चक्कीमध्ये पिसल्या जातात. सहज अर्थ काय झाला की सहज रूपानं. म्हणून भगवंताने सांगितलं की अर्जुना हे तू माम एकम शरण व्रज. आता दुसरा भाव काय खालच्या ओळीमध्ये, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचो. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मला पाप लागेल युद्ध करण्यामुळं आणि म्हणून एक पापाची भीती होती. म्हणून भगवंताने या 18व्या अध्यायातील 67व्या श्लोकातील दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं, अर्जुना स्वाम सर्व पापेभ्यो. अर्जुना मी तुला सर्व पापातून मोक्ष इष्यामी, तुला काय करेल मुक्त करेल. म्हणून मा शुच, तू काय कर शोक करू नको.
आणि म्हणून सहज रूपानं, कारण विषय असा आहे, जो जाको शरण गयो ताकई ताकी लाज, उलटे चल मछली चले बहोर जात गजराज. जो ज्याला शरण गेला तुम्ही पार पाण्यामध्ये, उलटे चल माशी अशी उलटी पोहोचते आणि एवढा बलाढ्य हत्ती तो वाहून जातो. त्याचं कारण की सहज शरणागती. आणि म्हणून सहज रूपानं आता या श्लोकावर कितीही बोलत बसलो तरी ते सहज रूपानं कमीच होणार आहे. आणि म्हणून या श्लोकावर स्वामीजींना एवढं गोड चिंतन दिलेलं आहे की हा 18व्या अध्यायातील 66व्या क्रमांकाचा श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. गजानन दादा, ही जी चाल आहे ना, तुम्हाला भारतात कुठेही ऐकायला मिळणार नाही. स्वामी रामसुखदासजी महाराज बरं का, त्यांची ही भगवद्गीतेवरची श्लोकाची चाल आहे. आणि म्हणून काय असतं, या निमित्तानं स्वामीजीच्या बरं का, स्वामीजी सांगून राहिले आणि आपण ऐकू राहिलो, असाच अंतःकरणामध्ये भाव या निमित्तानं प्रगट होतो. असो कितीही बोलत बसलो तर गीता अथांग अमृताचा सागर आहे. आणि त्यामध्ये बरं का आपण किती गोते मारले तर दिने दिने नवम नवम बरं का, प्रत्येक वेळेला अंतःकरणामध्ये वेगवेगळा भाव सहज रूपानं प्रगट होतो. आणि म्हणून सहज रूपानं मी माझी या विवेकानंद जन्मोत्सवाच्या या पहिल्या दिवसातील पहिली ही वाघपुष्प रूपी सेवा इथे परमपूज्य स्वामी श्री सुखदासजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून शब्दांना येथेच विराम देतो. रामकृष्ण हरी.